चला तर आता मी तुम्हाला दाखवते माझं दुपारचं रुटीन. आता दुपारचं रुटीन कसं सकाळी लवकर उठण्यावर असतं माझं. बाय चान्स मी सकाळी लवकर उठले तर मी दुपारचं जेवण असतं ते सकाळीच बनवून घेते आणि थोडा लेट वगैरे झालं तर मग सकाळी कसं स्कूलला सोडणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी दुपारचं जे स्वयंपाक असतो ते दुपारी बनवत असते. त्यामुळे आता मी दुपारी बनवते स्वयंपाक. तर दुपारीच्या स्वयंपाकामध्ये मी वांगं बनवते. शेंगदाण्याचा कूट संपला होता त्यामुळं आता शेंगदाणे पहिलं बघितलं काही खडा वगैरे आहे का आणि भाजून घ्यायचा, त्याचा कूट करायचा आणि नंतर आता वांगं म्हणले की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट लागतोच आणि माझ्या लक्षात पण आलं. त्यामुळे आता शेंगदाणे भाजून घेतले, मिक्सरमध्ये बारीक करून शेंगदाण्याचा कूट टाकला, भाकरी बनवून घेतल्या आणि इथं बघू शकता मस्त अशा आपल्या भाकरी तयार झालीत. संचितला स्कूलमधून घेऊन येतानाच नारळ आणले होते. संचितला नारळ पाणी प्यायला आवडतं त्यामुळे घेऊन येत असते मी. तर 2 नारळ आणले होते, एक आता द्यायचा, एक उद्या द्यायचा. संचितला नारळ पाणी दिलं प्यायला, मशीन लावली होती, कपडे वगैरे वाळत घातली. संचितला मध पण आवडतो खायला त्यामुळे अधूनमधून मध पण देत असते मी. चला तर आता माझं दुपारचं रुटीन आहे तर कसं वाटलं ते नक्की सांगा. बाय.